मुखी
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्णा विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्णा विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी भोरिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल
असो नसो भावानु तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहि मजकडी मंदरी या वारकरी संतांच्या नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामे जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी आई हनुमंत विराजे कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गदी धरो पधारी पवन कुमार विठ्ठल विठ्ठल म्हणा विडोविडा हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्राप्त प्रसंगी देव संतांच्या दरबारामध्ये संत सज्जन तथागत भक्तिमती माता यांच्या चिंतन रूपी सेवेच्या संबंधानं आणि परिहाराच्या निमित्तानं बोलायचं झाल्यास आपल्या पुण्य पावन ग्राम कुसळी प्रतिश्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी रामनवमीच्या निमित्तानं हनुमान जयंतीच्या निमित्तानं चालत असलेला हा नामसंकीर्तन सोहळा हा नाम यज्ञ निमित्त कुठलेही असू द्या माय बापा हो पण आज समाजाला वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे याचं कारण आहे समाज अधोगतीच्या दिशेने चाललाय भरकटत चालला दिशाहीन होत चालला आणि या दिशाहीन झालेल्या समाजाला भरकटलेल्या समाजाला बावरलेल्या समाजाला व्यसनाधीन झालेल्या समाजाला कुठंतरी योग्य मार्गदर्शन व्हावं या हेतून केलेला हा सर्व अट्टाहास आहे नाही तर कशासाठी करायचे सत्ते कशासाठी बोलवायचे मोठमोठाले महाराज कशासाठी ठेवायची कथा आणि कशासाठी हा एवढा आणि काहीतरी अट्टाहास करायचा याचं एकच कारण आहे गावामध्ये केलेल्या धार्मिक कार्यातून गावामध्ये केलेल्या सप्ताहातून एका जरी गावातल्या तरुणाच्या अंतकरणावर त्याचा परिणाम झाला आणि व्यसनाच्या दिशेने जाणारा तरुण जर आणि काहीतरी जाग्यावर आला तर केलेल्या सप्ताहाचं सार्थक झालं माय बापा हो विठ्ठला आणि आज समाजाला वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे गेल्या 5 दिवसापासून हे संस्काराचं शिबिर आपल्या गावामध्ये चालू आहे अतिशय आनंदाचा योग आहे आणि आपल्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवताची कथा आहे बापा मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये 2 महत्वाचे प्रश्न आहेत लक्ष देऊन ऐका मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये 2 महत्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे जीवन जगावं कसं आणि दुसरा प्रश्न आहे जगण आटोपल्याच्या नंतर मरावं कसं जन्म झाल्यापासून मरेपर्यंत कसं जगावं याच्यासाठी रामायण कळवा परंतु जगणं आटोपल्याच्या नंतर कसं मरावं आणि मरावं प्रत्येकाला लागणार आहे
कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. ज्याला ज्याला भगवान परमात्म्याने हात दिले त्याला त्याला टाळी वाजवायचे. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. एक दिवस हस्ते म्हणे रजत जानवऱ्या म्हणे, एक दिवस हस्ते म्हणे निरगत जानवऱ्या म्हणे, एक दिवस मिट भाकरे, एक दिवस मिट भाकरे झाले मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. कोण दिवस येई कसा कोण जाणतो. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये कोणता दिवस कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही बाबा, कारण मरावं प्रत्येकाला लागणार आहे. मग जीवन जगावं कसं हे रामायण शिकवतं, पण मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवतं. आणि गेल्या 5 दिवसापासून तुम्ही आणि काहीतरी श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहात. कथा महान आहे, कथाकार सुद्धा आपल्या परिसराचं वैभव आदरणीय पूजनीय रामेश्वर बाबा आणि काहीतरी शास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून आणि काहीतरी आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहात. कथा महान आहे, कथाकार सुद्धा महान आहे. आणि आज तर पाहायचंच काम नाही माय बापा. ही सर्व मंडळी माता मावल्या अतिशय गोड आणि काहीतरी कळ डोक्यावर आहे, तुळशी डोक्यावर आहे, सुंदर असं वातावरण. याच्या अगोदर सुद्धा मी 2-3 वर्ष अगोदर तुमच्या गावातून कीर्तन करून गेलो, पण त्याच्यापेक्षा मात्र या वर्षी तुमच्या कार्यक्रमामध्ये अतिशय आणि काहीतरी गोड बदल झालेला दिसतो माय बापा. हो इवलेसे रोप लावी रेवद्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिताचे बहरू कळ्यासे आला. पहिल्यापेक्षा कार्यक्रमाने काहीतरी प्रगती पथावर आनंद वाटतो माय बापा. हो सर्व कार्यकारी मंडळीचं आणि काहीतरी कौतुक करावं असं वाटतं. एवढा गोड भव्य दिव्य असा गोड कार्यक्रम तुमच्या गावामध्ये, सुंदर माता मावल्या कार्यक्रमाला उभ्या आहेत, गोड गायक वादक आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम आणि काहीतरी कलाकार मंडळी आपल्या गावामध्ये. आणि माझं भाग्य आहे आज माझ्या कीर्तनासाठी दिवस केला, दिवसाची रात्र केली. त्या आईने जर एखाद्या वेळेला आणि काहीतरी काम सांगितलं, राजा अरे मला उठता येत नाही बेटा, चालता येत नाही, एवढं ऊन तापतं रे, घरामध्ये आणि काहीतरी पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, बेटा जा बरं, गावाच्या शेजारी विहीर आहे किंवा नळ आले म्हणतात, जा नळावर जाऊन आणि काहीतरी एक खंडान. कोण सांगितलं भाऊ? माझ्याकडे लक्ष द्या, कोण सांगितलं? आईने सांगितलं.
आई वृद्ध झालेली आहे, 80 वर्षाची माय घरामध्ये चालता येत नाही, ऊन तापतंय. आणि त्यावेळेला आई सांगते, बेटा राजा दादा अरे जा, नळ आले म्हणतात घरामध्ये पिण्यासाठी पाणी नाही, तेवढा हंडा भरून आण. ऐकत नाही. आई रे बेमान दुनिया आई रे, ऐकत नाही दादा. जा आणा, वाटलं तर आण, नाही तर आणू नको, निघलो चाललो मी. निघाला घराच्या बाहेर. आणि तोच मुलगा आईनं अंतकरणापासून काम सांगितलेलं तो ऐकत नाही. पण ज्या वेळेला आता गृहमंत्री सांगतात ना, एवढं पण तापतं ना, मला पुन्हा नदी जायला चांगलं वाटत नाही, एवढा गळणाचा डब्बा घ्या आणि चक्कीतून एकदा दळून आणा बरं, निघला पिस्तुल्या. आई रे बेमान दुनिया आई रे, कीर्तन आहे. चला टाळकुट्या तेवढा धंदा आहे म्हणतात लोक. साधू संत को कोई नहीं माने, कोई नहीं माने, कोई नहीं माने, साधू संत को कोई नहीं माने, बिछड़ो का सन्मान, बिछड़ो का सन्मान, बिछड़ो का सन्मान दुनिया आई रे मान दुनिया. त्या व्यस्ताधीन झालेल्या समाजाला जाग्यावर आणण्याचं काम माझा वारकरी संप्रदाय करतो. गेल्या 5 दिवसापासून हे वारकरी संप्रदायाचं संस्काराचं शिबिर आपल्या गावामध्ये चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे समाजाचं वाटोळं करणारं झालं व्यसन. दुसरी गोष्ट सांगितली मी फॅशन. काय फॅशन करायला लागली दादा लोक. सध्याची परिस्थिती पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले तुम्ही माय बाप हो. संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, संभाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आणि काय तर पवित्र अशा पावन भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. 2 वर्षापासून आणि काय तर आपला समाज जागृत झालेला दिसतोय. तो एका गोष्टीमध्ये लक्ष देऊन ऐका गण्या. 2 वर्षापासून माझा महाराष्ट्रातला तरुण जागा झालेला दिसतो. तो एका गोष्टीमध्ये, जशी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा होती, ती वेशभूषा आजकालच्या तरुणांनी आचरणात आणण्यात लावली. दादा छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आचरणात आणणं लावली. नारदाच्या गाडीहून एक विनंती करेल गड्या, छोटा भाऊ म्हणून एक विनंती करेल. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आचरणात नाही आणली तरी चालेल, नाही आणली तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जीवनामध्ये आणणं फार गरजेचं आहे. आज फक्त वेशभूषा छत्रपती शिवाजी महाराजांची करतायत मुलं. पूर्वी एक छत्रपती होते, आता गल्ली गल्लीत छत्रपती आहेत बाबा. का? दाढी माझ्या राजासारखी, मिशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, कानात कुंडल माझ्या राजासारखी, कपाळाला गंध माझ्या राजासारखा चित्र डोळ्याच्या समोर आणा. जशी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आहे, ती वेशभूषा आणि काहीतरी आचरणात आणणं लावली. जशी माझ्या राजाची दाढी आहे तशीच दाढी, पाठीवर भगवत टी शर्ट, त्याच्यावर जगदंब लिहिलेलं, पुढून छातीवर लिहिलेलं राजे पुन्हा जन्माला या. सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा. पण एक सांगू, माझ्या राजानं दाढी वाढवली दादा. अरे बोललं की वाईट वाटतं, सत्य नाकारता येत नाही. माय बापा हो, लक्ष देऊन ऐका. माझ्या राजानं दाढी वाढवली, माझ्या राजानं मिशीला वाढवली, माझ्या राजानं कानात कुंडल घातली, माझ्या राजानं आणि काहीतरी चंद्राची कोर कपाळाला गंध लावला. पण एक लक्षात ठेवा, भगव्याचा अभिमान माझ्या राजानं केला, पण माझा राजा कधीच आणि काहीतरी गाडी घेऊन पुरी मागे फिरला नाही. दाढी छत्रपती शिवाजी महाराज सारखी, मिशी छत्रपती शिवाजी महाराज सारखी, अंगात भगव्या कलरचं टी शर्ट, त्याच्यावर पाठीमागून जगदंब लिहिलेलं, पुढून राजे पुन्हा जन्माला या, आणि पिस्तुल्याची गाडी कुठं तर धाब्यावर.
आई रे बेमान दुनिया आई रे. अरे कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना जर हे भविष्य उद्याचं दिसलं असतं, आजचा तरुण आणि काय तर दिसला असता आणि आजच्या तरुणाचं वागणं दिसलं असतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांना पश्चाताप झाला असता की या कोणत्या गबाळासाठी मी माझ्या प्राणाचं बलिदान दिलं आणि या कोणत्या गबाळासाठी मी आणि काय तर स्वातंत्र्य मिळवून दिलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी उमेद होती, ज्याच्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस हाडाची काळे केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, त्या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्म एकदा आमच्या शंकर दादासाठी टाळी वाजव. कारण खरं सांगू, आज तुमचं आमचं हिंदू धर्मियांचं दैवत जर कोणतं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे एकच दैवत आहे. छत्रपती नाम दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी जय जय शिवाजी. क्या बात आहे. दादासाठी एकदा सुंदर कार्यवाही. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. आणि त्या छत्रपतींच्या भूमीमध्ये, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो मायबाप हो. आणि आपण जर फॅशन व्यसन या गोष्टीमध्ये जर बर्बाद होत असेल, कुठंतरी जाग्यावर येणं गरजेचं आहे. हा समाज अधोगतीच्या दिशेनं जाणारा समाज माझ्या तुकोबऱ्यांना सहन झाला नाही. व्यस्ताधीन झालेला समाज माझ्या तुकोबऱ्यांना सहन झाला नाही. 16-16, 17-17, 18-18 वर्षाचे लेकर दारू पिताना तुकोबऱ्यांनी बघितले, तुकोबऱ्यांना सहन झाले नाही. आणि या भरकटलेल्या समाजाच्या समोर, या तरुणांच्या समोर माझे तुकोबरा धावत धावत आले आणि या सर्वसामान्य समाजाच्या समोर, या भरकटलेल्या समाजाच्या समोर तुकोबरा उभे झाले आणि या सर्वसामान्य समाजाला हात जोडून विनंती
जोरात टाळी वाजवायची माय बापा. खरं सांगू, अरे गायकानं सुंदर प्रमाण म्हटल्याच्या नंतर जर तुम्ही गोड टाळी वाजवली, तुमच्या टाळीमध्ये ती ताकद आहे, जी ताकद मुलाला आईनं दिलेल्या शाबासकीत आहे. एखाद्या लेकरानं जर गोड काम केलं ना तर त्याचं कौतुक करा ना. त्याच्या पाठीवर अशी शाबासकीची थाप मारा, माय माझा राजा, माय माझा वाहक, माय माझा बबड्या, माय काय गोड काम करतो माय, अशी थाप त्याच्या पाठीवर टाका. आईने जर मुलाच्या पाठीवर आणि काहीतरी शाबासकीची थाप दिली, त्या मुलाला आणखी आणि काहीतरी स्फूर्ती येईल, आणखी जोश मध्ये आणि काहीतरी तो मुलगा चांगलं काम करेल. खरं सांगू, आपल्या स्वतःच्या मुलाला तरी शाबासकी देतील आपले लोक, पण शेजाऱ्याच्या पोरांत अजिबात नाही. शेजाऱ्याचा पोरग किती चांगलं वागू द्या, शेजाऱ्याच्या पोराने किती चांगलं काम करू द्या दादाराव माता, आपले लोक चांगलं म्हणणारच नाही. आपलं इतकं लपतून तरी काय म्हणजे, अरे गोड म्हणतात, सुंदर आवाज आहे, आवाज प्रत्येकाला दिलं नाही, वाजवण्याची कला प्रत्येकाला दिली नाही, कीर्तन करण्याची कला प्रत्येकाला दिली नाही. मग कुठंतरी आणि काय तर त्यांचं सुद्धा कौतुक करत चला. गोड आणि काय तर गायक आहे, एकदा गायकानं प्रमाण म्हटलं की गोड आणि काय तर टाळी वाजवायची माय बापा हो. आता परत सांगण्याचं काम पडू देऊ नका. काय चाललं होतं म्हणा, कीर्तन तुम बको हमें एतबार है, तुम जो कुछ बकरे ना महाराज सब सच बकरे, जल्दी जल्दी 10:30 बजे तक बकून भाग जाओ. त्यासारखी तर लय वाटी लावली म्हणा, बघू आले आले की देवा हाताने जिंजुडी म्हणे चाला गावा. थोडं लक्ष देऊ नका माझा बघू. दोन गोष्टींनी समाज बर्बाद होताना दिसतोय, एक व्यसन आणि दुसरी फॅशन. पिणारे जास्त तुमच्या गावातच पिणारे लोक नसतील. आम्ही आमच्याकडचं सांगतो ना बाबा, लोक पिल्याच्या नंतर सहज म्हणत आहे हमने शराब पी है. अबे तू क्या शराब पिएगा? शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ, न हो सकता है, लेकिन इतना ख्याल रख, शराब तुझे एक दिन जरूर पिएगी. शराब तुम्हारे उम्र को पिएगी, शराब तुम्हारे तबीयत को पिएगी, शराब तुम्हारे पैसों को पिएगी, शराब तुम्हारे परिवार को पिएगी. सभी को पीने वाली शराब है, शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ, न हो सकता है. म्हणून एक वाक्य येड्याचं लक्षात ठेवा गड्या. अरे जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पिओ हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये नशाच करायची असेल तर भक्तीची नशा करा, भगवंताच्या नामस्मरणाची नशा करा. हे लोक सगळे व्यसनी आहेत माय बाबा, व्यसनी आहेत. हे सुद्धा रात्रंदिवस नशा करतात, पण यांची जी नशा आहे याचा अर्थ म्हणजे असा नाही की तुम्ही दारू जर नाही पिले तर तुमचा जन्म वाढेल. मी अगोदर कोणत्या व्यसनाबद्दल बोलत होतो, हे लोक सगळे व्यसनी आहे सांगितलं मी तुम्हाला, सांगितलं ना. यांच्याकडे कोणतं व्यसन आहे? भक्तीचं व्यसन आहे. घरात झोपल्या जर भजनाचा आवाज ऐकला तर लोक घरात झोपू शकत नाही, अंगावरची वाकड फेकून देतात आणि पळत निघतात. कोणी पण आवाज येतो म्हणतात भजनाचा, का ती नशा त्यांच्या अंगामध्ये मुरलेली आहे, व्यसन आहे त्यांना ते. म्हणून जीवनामध्ये जर नशाच करायची असेल, व्यसनच करायचं असेल
तर भक्तीची नशा करा. माता माऊल्या सुंदर भजन म्हणतात. आता बाबांनी म्हटलं ना असंच भजन म्हणतात माता माऊल्या. खरं सांगू असं कुठून काढले माऊल्या हे भजन गोड अभंग म्हणतात माय बापा हो माता माऊल्या. फक्त 2-3 म्हाताऱ्या एकत्र आल्या पाहिजे आणि मग त्या म्हणत असतात. एक भजन फार सुंदर आहे बघा. सद्गुरु घरचे दारू पिले बाई हरिनामाची लाज मला नाही. सद्गुरु घरचे दारू पिले बाई हरिनामाची लाज मला नाही. दारू पिले एक पण दारू पिले एक हरिनामाची झाले दिसले हरिनामाची झाले दिसले. सद्गुरु घरचे दारू पिले बाई कोणा ठाऊक आहे कोण्या मालिकेत मी तर काही अजून वाचलं नाही. पण गोड अभंग माता मावल्या म्हणतात नाही बापू. अरे अरे खुबा तुझ्या मोबाईल लावले तुला फोन. आणि म्हातारी 95 वर्षाची आणि तुझी रे आठवण लय लय येते म्हणून तुला मी स्मरण देते. अरे अरे ठोबा तुझ्यात माझं मन मोबाईल लावते तुला फोन. हे पाठ केल्यापेक्षा खरं सांगू का सुंदर माता मावल्यांनी आणि काय तर अभंग म्हणायचे माय बापा हो. लाडकी लेक समाजाकडे तुकोबऱ्यांचं लक्ष गेलं. तुकोबऱ्या धावत धावत त्या समाजाच्या समोर आले आणि व्यसनाधीन झालेल्या समाजाच्या समोर तुकोबऱ्या हात जोडून उभे झाले. हे बाबा लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम. राजा हो अरे अनमोल किमतीचा अनर्थ सध्याच्या स्थितीत तुमच्या ताब्यात आहे. आज तुम्ही 16, 17, 18, 20 वर्षाचं तुमचं वय राजा हो. अरे सुंदर असं गोरं गोमटा आणि काय तर हा नरदेह तुमच्या ताब्यात आहे. देवी दिला देह भजना म्हणता. देवी दिला देह भजना भजना गोमटा. गोड प्रमाण शंकर दादांना म्हटलं माय बाप. देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर आहे भजना का. देवे दिला देह भजना गोमटा. मला वाटलं भोजनाच का ना. कारण पंक्तीला किती होते. मी आले आलो तिथं गाडी उभी केली तर गाडी आत येईना माय बाप. माझे गुरुवर्य स्वानंद सुख निवासी शिवाजी दादा महाराज नेहमी म्हणायचे पंक्तीला 60 आणि कीर्तनाला 8. पंक्तीत किती होते. अरे अख्ख हे पटांगण भरलं होतं पंक्तीच पंक्ती होत्या. खरं सांगायचे जितके जेवायला होते तितके कीर्तनाला येत नाही आले. पण सप्त्यातलं खायचं घरी जाऊन झोपायचं याचं काही वाटत बी नाही.
दिवे दिला देह भजना गोमोठा अनमोल किमतीचा अनर्देह भगवान परमात्म्यानं भजनासाठी दिला पण तुम्ही आम्ही त्याचा वापर भजनासाठी करणं लावला माय बाप औट हात का मानव देह प्रभुने तुझे दिया हात का मानव देह प्रभुने तुझे दिया माया पिया सोया जमाना होया माया पिया त्याच्यात 100 वर्षाचं आयुष्य दिलं आणि ते आयुष्य सुद्धा तुमचं आमचं निघून चाललं आयुष्य जात आहे महा काळ जपत असे महा स्वहिताचा भरवहा ध्यानी रहा श्री हरीच्या आयुष्य निघून चाललंय बाबा कसं निघून चाललं सांगू एक मिनिट लक्ष देऊ नये का अनमोल किमतीचा अनर्देह भगवान परमात्म्यानं दिला त्याच्यामध्ये 100 वर्षाचं आयुष्य दिलं आणि ते आयुष्य तुमचं आमचं निघून चाललं कसं निघून चाललं नरजन्म विषय वडिला शेवटी अधोगती पावला खेळण्यात 10 गमविले ऐकाकडे लक्ष देऊन ऐका बरं फार गोड सांगतोय मावल्या हो कीर्तनामध्ये बोलू नका 100 वर्षाचं आयुष्य भगवान परमात्म्यानं दिलं ते आयुष्य तुमचं आमचं कसं निघून चाललं चित्र डोळ्याच्या समोर नरजन्म विषय वडिला शेवटी अधोगती पावला खेळण्यात 10 गमविले 10 वर्ष तुमच्या आमचे खेळण्यात निघून जातात आता हे बसलेच नाही तर अमर अकबर यांनी खेळण्यात 10 गमविले 20 लग्न झाले 30 वेल वाढला शेवटी अधोगती पावला 10 वर्ष माणसाचे खेळण्यात जातात 20व्या वर्षी लग्न होत 30व्या वर्षाने काय तर घरामध्ये पाळणा हालतो 30 वेल वाढला नरजन्म विषय वडिला शेवटी अधोगती पावला खेळण्यात 10 गमविले 20 लग्न झाले 30 वेल वाढला शेवटी अधोगती पावला 40 हे असे कसे पशुपरी कष्ट करीत असे 50 उतरली कळा शेवटी अधोगती पावला 30 वर्षाचा माणूस असताना असा मुसमुस मुसमुस करतो पण एकदा 50 वर्षाचा झाला 50 उतरली कळा मग अशी गावात जातात काबड गोष्ट करावी लागतात पहिला सारखा राबराब राबतो 60 बुद्धी गुंतली 60 वर्षाचा माणूस झाला की त्याची बुद्धी आणि काय तर खुंटीत होते आणि मग म्हाताऱ्या लोकांना ते घरातले लोक म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही सहज म्हणतात हो बिचारे सहज हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली सगळ्यांनी एकदा विचार करा गड्या ज्यावेळेला आपण लहान होतो ना छोटे त्यावेळेला आणि काय तर आपले आई वडील म्हणत होते आमच्या कार्यकाला काही कळत नाही थोडं मोठं झाल्याच्या नंतर आई वडिलांनी काहीतरी निघून गेले घरात गृहमंत्री आले आता गृहमंत्री 4 चौघात म्हणतात आमच्या यांना की नाही काहीच कळत नाही आणि म्हातारपणामध्ये आपले मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही आता मग नेमकं कळतं तरी कधी माणसाला न कळतच माणसाचा जीव निघून जातो 60 बुद्धी कुंडली 70 दृष्टी हरपली 80 खाटे चिटकला शेवटी अधोगती पावला 90 म्हणे भगवंता 90 वर्षाचा झाल्यावर देवाचं ध्यान येतं म्हणते 90 म्हणे भगवंता कुठे शोधू तुला रे आता 100 बुडात कला शेवटी अधोगती पावला ज्याच्यासाठी अनमोल किमतीचा नरदेह मिळाला ते काम करायचं तसंच राहून गेलं म्हणून तो बराय पाया पडतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं आयुष्य निघून चाललं बाबा चित्र डोळ्याच्या समोर आणा बरं आज
आज जे गोरगोमट रूप तुमचं आमचं आहे, हा देह जो आपल्या ताब्यात आहे, हा भजनासाठी दिलाय, पण याचा क्षणाचा भरोसा नाही बाबा, कधी उडून जाईल याची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. तू साथ नहीं देगा, साथ देती नहीं देगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं देगा, क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा है इस जिंदगी का. मदन जाएगी चलते चलते, मदन जाएगी चलते, जिंदगी कट जाएगी चलते चलते, जब न निकल जाए ये जिंदगी का, जब न निकल जाए ये जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाए. अरे तुला आयुष्य दिले मोलाचे कर, तुला आयुष्य दिले मोलाचे या देहाचा नाही भरोसा, देह पाण्या बाहेर मासा. एखाद्या पाण्याच्या प्रवाहातून एखादा मासा अचानक बाहेर यावा आणि त्या तडफडत्या माशाकडे आणि काहीतरी बघण्याचं लक्ष जावं. अरे बघा, पाण्यातले मासे खायला कमी करत नाही. जो मासा अचानक पाण्याच्या प्रवाहातून बाहेर आला त्याला बघला सोडलं कसं. देह बेडूक सर्पमुखीचा, आत अर्धा बाहेर बाकीचा. देह बेडूक सर्पमुखीचा, आत अर्धा बाहेर बाकीचा. तरी भक्षक कधी चिटका, कर सार्थक या देवनाचे. ऐका अरे, ज्या वेळेला एखादा साप एखाद्या बेडकाला पकडत असतो, तुमच्या गावातल्या किती लोकांनी पाहिलं दृश्य? साप बेडकाला पकडताना एकदा सापाच्या बेडकाला पकडलं रे, पकडलं की अर्धा बेंडूक सापाच्या जबड्यात असतो आणि अर्धा बेंडूक सापाच्या तोंडातून बाहेर असतो. त्या बेंडकाला सुद्धा माहिती असतं की आता काही क्षणात हा साप आपल्याला पूर्णतः घेणार आहे, पण तरी सुद्धा ते बेंडूक समोरून आलेले किडे किटकुल भक्षण करत असत. खरंच बेंडकाचं सापाचंच आहे का हे? देह हे गाळाचे धन भूमिराचे, देह हे गाळाचे धन भूमिराचे. ये दिल बुझाते है, ये दिल बुझाता है. देह हे घराचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. चित्र डोळ्याच्या समोर आणा, अर्धा बेंडूक सापाच्या तोंडात आहे. कोण झाले का तुम्ही?
मावल्या गोड झालं तुम्ही मी चहा पिऊन घेऊन का खरं सांगू का मी पोटदुखीपर्यंत हसू शकतो तुम्हाला हा पण आता प्रत्येकच गावात हसवायचं म्हटल्याच्या नंतर कुठपर्यंत हसवणार आहे माय बाप हो आणि कीर्तन हे हसण्यासाठी नसतंच फक्त जसं कडू औषध मेडिकल मधलं गोळी जर एखाद्या लहान छोट्याशा मुलाला द्यायची छोट्या लेकराला जर मेडिकल मधलं औषध द्यायचंय तर आई जसं सुरुवातीला त्याच्या हातावर साखर म्हणा किंवा गुळाचा खडा टेकवते ना आता माय राजा टिकटिकीला आला स्वयंपाक झाला जेवण चला 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 आले 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 मम्म 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 घे बेटा घे आणि त्यांना असं थोडं तोंड वाचलं की माय पहिल्यांदा गुळाचा खडा टाकते त्याला वाटतं गोडच आहे करणं ते गुळाचा खडा चोखतं एकदम मेडिकलची गुळी टाकून जाते वरून पाणी टाकते ही आईची आयडिया जशी आहे तशी कीर्तनाची आयडिया आहे समाज आणि काहीतरी चिंतनामध्ये बोर झाला रे झाला की कुठंतरी त्याला आणि काहीतरी गुळाची चव दिल्यासारखं विनोदाची झालर त्या कीर्तनाला लावायची माय बाप्पा हो तुम्ही गोड सर्वजण कीर्तनाला बसले पण तुमच्यापैकी एक दोन जणींना जांभळी आली आणि मानवी कीर्तनकार असं आहे पहिली जांभळी आली दुसरी आली की मी जय विठ्ठल करत असतो जांभळीचे प्रकार 3 आहेत बाबा जांभळी एका प्रकारची एक नाही पहिल्यांदा जांभळी येते तर शेजारणीला सुद्धा कळू येत नाही शेजारणीला सुद्धा समजत नाही हिला झोप आली म्हणून इतकीच असते ती पण ज्या वेळेला एवढं करून जर कीर्तनकार थांबला नाही तर मग तिची मोठी बहीण येते दादा आणि मोठी बहीण आली की मग ती शेजारणीपर्यंत जाते शेजारणीला समजते की झोप आली एवढं करून का समजा कीर्तनकार थांबलाच नाही मग सगळ्यात मोठी बहीण येते आणि ती साधी नाही पाठीमागच्या कोकड्यात जांभळी दिली की कीर्तनकाराच्या कानापर्यंत आणि एवढं करून का समजा एखादा माझ्यासारखा पाठीया कीर्तनकार थांबलाच नाही की मग मागून त्यांचा भाऊ येतो 3 जांभळ्यातून ऐकलं नाही 3 बहिणीचं ऐकलं नाही ना मग मागून त्यांचा भाऊ येतो याचं नाव आळस आता पहिली जांभळी आली दुसरी आली की आपण जे विठ्ठल करणार आहे तिसरीची वाट आपण पाहणार नाही सर्वांनी एकदा टकाटक बसा माय बापा हो गोड बसा अरे जसं सापानं बेडूक पकडल्याच्या नंतर त्या बेडकाला सुद्धा माहिती असतं आता काही क्षणात हा साप आपल्याला पूर्णतः घेणार आहे पण ती बेडूक शांत नसतं समोर आलेले किडे किटकून भक्षण करत असतं खरंच सापाचं बेडकाचं आहे का हे तुम्ही आम्ही सुद्धा कोणी 50 वर्षाचा झाला कोणी 40 वर्षाचा झाला कोणी 60 वर्षाचा झाला कोणी 70 वर्षाचा झाला जो जेवढ्या वर्षाचा झाला तेवढे वर्ष तो काळाच्या जबड्यात गेला उर्वरित राहिलेलं आयुष्य काळ कधी गिळून घेईल याची गॅरंटी नाही तरी सुद्धा तुमचा आमचा हावडा नावाचा रोग आजपर्यंत संपला नाही उंदरासारखी अवस्था होती उंदरासारखी जसं उंदीर घरामध्ये असतो बिचारा या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात काही सापडलं की बिळात काही सापडलं की बिळात ज्वारीचे दाणे सापडू दे बिळात गव्हाचे दाणे सापडू दे बिळात तांदळाचे दाणे सापडू दे बिळात कागद सापडले तरी बिळात कपाटातले कपडे सापडले तरी बिळात अक्षर काय तर घराचा पसारा बिळात नेण्याची ताकद उंदरात आहे कोणात आहे दिवसभर आणि काय तर सकाळी झोपेतून उठल्याबरोबर संध्याकाळच्या झोपेपर्यंत उंदराकडे फक्त एकच काम आहे कशाचं बिल भरण्याचं बोलायचं तुम्ही मी तुमचाच आहे उंदराकडे फक्त एकच काम आहे सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त बिल भरायचं इकडून काही आण बिळात तिकडून काही आण बिळात तिकडून काही आण बिळात कोणा सांगते उंदराचं आणि बिळ भरण्याच्या ताला तो उंदीर काळ रूपी बोका आपल्यावर जप धरून गडगडी काळ पाठवण्याची पाहे गडगडी काळ
अवकाश. उंदीर जसं त्याच्या तालामध्ये असतो आणि अचानक बोका त्याच्यावर झडप घालतो. घरामध्ये इकडून तिकडे खेळणारा बागडणारा उंदीर आणि काहीतरी डोळ्याचं पापणलं ना लवतं बोक्याच्या तोंडात असतो माय बाप. तसंच आपण दिवसभर नळ्यामध्ये बिळामध्ये आणि काहीतरी म्हणजे घरामध्ये भरण्याचा प्रयत्न करतो. इकडून काही आणलं की घरात, तिकडून काही आणलं की घरात, दिवसभर ते घर भरण्याच्या तालात तो काळ रूपी बोका येतो आणि तुम्हा मला आणि काहीतरी घेऊन जातो माय बाप. उपजला प्राणी नरा हे संसारी, बैसला शेजारी काळवशा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा काळ लोकाने तासी. तुकोबरा म्हणतात बाबा त्या काळाची उडी पडेल बा जेव्हा, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा आणि सोडवे ना तेव्हा माय बाप. तिथं कोणी सोडवत नाही, बहीण सोडवत नाही, भाऊ सोडवत नाही, पैसा अडका बंगला पोरं मुलं बाळ काही नाही. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तो कोई नहीं, मतलब के है लोग सारे दुनिया में कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं. पेटवणाऱ्यांची गर्दी असते दादा, जळाव एकट्याला लागतं. जे आयुष्यभर फक्त तोंड चोपडेपणा करतात ना ते मात्र स्मशानातून घरी जातात. जोवरी जळण जोपर्यंत अण्णा घरामध्ये अन्न आणतो, जोपर्यंत अन्नाचा खिसा गरम आहे तोपर्यंत परिवारातले सगळे अन्नाला अण्णा 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 अण्णा. अण्णा जर बाहेरून चालत आली तर नातू पण तू पळत जातात आणि अन्नाच्या कोणी भात्राला लटकतं, कोणी शर्टाला लटकतं, अण्णा अण्णा अण्णा. आणि एकदा अन्नाचं अन्न बंद होऊ द्या, अण्णा स्वतःच अन्नाला मोठाल होतो दादा हो. आणि मग तो अण्णा एका कोपऱ्यात बसवल्या जातो. मग घरामध्ये छोटस लेकरू रडायला लागलं की मग घरातल्या सुना ते सर्व म्हणतात कपडे कोपऱ्यात भोकाडे. तेच म्हातार ज्याला अख्खा परिवार अन्ना करत होता, आता तेच म्हाताराने काय तर कोपऱ्यात बसून दिलं. छोटे छोटे मुळे रडू नको रे, मागून बोला कोपऱ्यामध्ये आणि काय तर भोकाड बसलोय. भोकाड म्हणजे ते म्हातार, म्हणजे ज्या म्हाताऱ्याच्या बळावर आणि काय तर आपण लहानचे मोठे झालो त्या हा संसार आहे माय बापू. इथं कोणी कोणावर प्रेम करायला उरलं नाही. कोरोना नेमकाच निघून गेला चित्र डोळ्याच्या समोरावर. सकाळी सकाळी दोघं पती पत्नी आणि काय तर गप्पा करायचे. बायको नवऱ्याला म्हणायचे ते नवीन लग्न झालेलं ते जोडतो, त्यांच्यामध्ये चर्चा चालली आणि त्यांच्यामध्ये बोलता 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 त्यांच्या त्या प्रेमाला आणि काय तर असं उधाण आलं माय बापू. बायको म्हणायची सकाळी सकाळी माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही एक दिवस जरी कीर्तनाला गेले ना तरी मला रात्रभर करमत नाही. एवढं ते आणि काय तर प्रेम होतो आलं दादा, मला तुमच्याशिवाय करमत नाही, मी जगू शकत नाही, मला असं होतं मला तसं होतं. सकाळी सकाळी 9 वाजता त्यांच्या झाली दोघं नवरा बायकोची, 1 वाजता त्याच्या मॅरेज चिकट वाटायला लागलं. कोरोना काळात 1 वाजता थोडं चिकट वाटलं ते मग बायको म्हणे का ग मला जर असं कप झाल्यासारखंच वाटतं कडे, एक काम करतो ना मी सरकारी दवाखान्यात टेस्ट करून येतो म्हणे. किती वाजता? सकाळी 9 वाजताची बायको म्हणत होती मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. 1 वाजता आणि काय तर ते सरकारी दवाखान्यात गेलो, ते नाकात त्या मॅडमना शेती पुंगळी घातली आणि 1 तास त्याचा रिपोर्ट आला हे पॉझिटिव्ह आहे. त्या मॅडमनं सांगितलं दादा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानं घरून फोन लावला सरकारी दवाखान्यात, हॅलो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हटल्याच्या नंतर सकाळीची पत्नी म्हणत होती ना माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता 2 वाजता आवाज बदलला, काय रिपोर्ट पॉझिटिव्ह तिकडच, इकडे येऊ नका. आणि मी कमायासाठी म्हणते माय, पण घरात छोटे छोटे लेकरे बिलिंदर, कोणी कोणावर प्रेम करायला रिकाम नाही. म्हणून तो बरे म्हणतात बाबारी लागून या पाया विनवितो तुम्हाला, कधी टाळी बोला मुखी नाम, भगवंताचं नामस्मरण करा, हाताने टाळी वाजवा. महाराज बरोबर आहे तुमचं. अगदी 10 मिनिट राहिले, तुम्ही आल्यापासून तेवढंच चांगलं लावलं लागून या पाया लागून या पाया लागून या पाया. का हो लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, हाताने टाळी वाजवा, मुखाने देवाचं नामस्मरण करा. पण नेमकं नामस्मरण काय करायचे? विठ्ठल विठ्ठल म्हणावे हो
लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम आणि एक करा विठ्ठल विठ्ठल म्हणा विडोळा. वारकरी संप्रदाय मायबाप हो आणि वारकरी संप्रदायातले मायबाप साधू संत रात्र दिवस आणि काय तर तुम्हा मला आणि काय तर हात जोडून विनंती करतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला करेट. वास्तविक पाहता आपण एवढे अधिकार संपन्न नाही की तुकोबड्यांनी यावं तुमच्या आणि माझ्या पाया पडावं, नाथबाबांनी यावं तुमच्या आणि माझ्या पाया पडावं, तरी सुद्धा संत पाया पडतात मायबाप हो. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव म्हणा. आज आणि काय तर संत पाया पडतात मायबाप हो. खरं सांगू ज्या वेळेला पाया पडून हा सर्वसामान्य समाज ऐकत नाही ना मग संत महात्म्याने काय तर उपदेश करतात, दाख दाखवतात, कधी कधी शिव्या देऊन सांगतात. चित्र डोळ्याच्या समोर आला जसं एखादा छोटासा मुलगा घरामध्ये बंडपणा करतो आणि बंडपणा करत असताना सुरुवातीला त्याची आई त्याला समजावून सांगते, बेटा राजा अरे किती ऊन तापतंय, भर दुपारची वेळ तुझ्या पायामध्ये चप्पल नाही राजा, उन्हामध्ये खेळू नको. तरी सुद्धा ते कार्ट ऐकत नाही, त्या सगळं बेगरलीन पळतो. आणि मग मात्र आईनं सुरुवातीला समजावून सांगितलं कार्ट ऐकत नाही ना मग तीच माय त्या मुलाला शिव्या देऊन सांगते, हे बटकुऱ्या कार्ट्या अरे किती वेळचं सांगते तुला, भर दुपारची वेळ तुझ्या पायामध्ये चप्पल नाही, पाय भासतील, मरशील कार्ट्या, तुला दवाखान्यात न्यावं लागेल. आई त्या मुलाला बटकुऱ्या का होईना शिव्या देऊन सांगते आणि शिव्या देऊन सुद्धा ज्या वेळेला मुलगा ऐकत नाही त्यावेळेला तीच आई त्या मुलाला धाक दाखवते, हे बटकुऱ्या कार्ट्या किती वेळचं सांगते, भर दुपारची वेळ तुझ्या पायामध्ये चप्पल नाही, पाय भासतील, मरशील कार्ट्या, तुला दवाखान्यात न्यावं लागेल, मुला मरशील, तुला दवाखान्यात न्यावं लागेल. ही जशी आईने भीती दाखवली तसंच आहे माय बाबा हो. संत सुरुवातीला हात जोडून विनंती करतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला करे काळी बोला मुखी नाम. आणि ज्या वेळेला हा समाजाने काय तर हात जोडून ऐकत नाही मग तेच संत या समाजाला शिव्या देतात. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे आणि पुढे सिंधळेचे रडतील. याच्याही पुढे जाऊन शिव्या दिल्या शंकर दादा. काय माय गेली होती हरी नाही मुखासी अरे मुढा. संतांनी शिव्या दिल्या आणि ज्या वेळेला हा समाज शिव्या देऊन सुद्धा ऐकत नाही मग मात्र संत धाक दाखवतात, धाक दाखवतात म्हणजे उपदेश करतात. आता तरी पुढे हाचे उपदेश नका गुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बाबा रे आपलं चित्त आणि काय तर शुद्ध करा, परमार्थ करा, भगवंताचं नामस्मरण करा. काय नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरंच आहे भगवंताच्या नामस्मरणाचा जो सुख सोहळा आहे तो स्वर्गात सुद्धा नाही दादा. भगवंताचं नामस्मरण जर स्वर्गात घेतल्या गेलं असतं तर स्वर्गातील देवांना स्वर्गीचे अमर निश्चिताती देवा, स्वर्गीचे अमर निश्चिताती देवा
मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा असं वाटतं. याचं कारण आहे नारायण नामे हो जीवन मुक्त. बोलू नका बरं मावले हो, कीर्तनात बोललं नाही पाहिजे. काय होतं सांगू का, कीर्तनामध्ये जर बोललं तर त्याचा परिणाम या जन्मात होत नाही, मग पुढच्या जन्मात. एक शब्द जरी बोललं ना, एक म्हणे सर थोडी पलीकडं, दुसरी म्हणे वैभव मी सर केलंच आहे. एक म्हणे सरळ थोडी पलीकडं आणि दुसरी म्हणे वैभव मी सर केलंच आहे. एकच दोन शब्द बोलल्या बा दादा. एक म्हणे सरळ आणि दुसरी म्हणे मी सर केलंच आहे. त्याचा परिणाम असा झाला बाबा या जन्मात काही झालं नाही, पण पुढच्या जन्मात काय झालं. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेंडूक होणे येईल जन्मा. बेंडकी व्हावं लागतं ना कीर्तनात बोललं की. आणि बेंडकी साधी नाही, ज्याची जशी साईज त्याची तशी ती बेंडकी. असं कोणी बारीक असं नवतपत्ती छापाव खाऊन खाऊन आटपाव झाल्यासारखं ती बारकी बेंडकी. ती बारकी बेंडकी पॅड का म्हणराव बेंडकी. तर मग बाई कीर्तनात बोलल्यावर बेंडकी होतं म्हणते. उद्यापासून कीर्तनाला येणंच नको. खरं सांगू का, गावात सप्ताह चालू असताना जर आपण घरी राहत असेल, गावात सप्ताह चालू असताना जर आपण कीर्तन ऐकायला येत नसेल आणि घरी राहत असेल तर त्याचे परिणाम सुद्धा या जन्मात नाही पुढच्या जन्मात भोगावं लागतात. काकडा ऐकतात तुम्ही सकाळी. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, टाळ 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 बहिरा झालो या जगी, बहिरा झालो थांबायचं नाही, कीर्तनात यायचं. नाही तर हे जे आता सध्या आंधळे पांगळे बैरे डोळे लोणके दिसतात नाही, पांगळे काम थोडं धरून जातेस तुले. अरे जेव्हा हातपाय चांगले होते, तोंड चांगलं होतं, तेव्हा कधी देवाचं नाव घेतलं नाही, कधी एखादं धरली नाही, कधी सोमवार नाही, कधी सप्त्याला वर्गणी दिली नाही, कधी सप्त्यात आला नाही, कधी कीर्तन श्रवण केलं नाही. आणि आता हाता पाहणार गेला आता आलं ते नाही धरून सांगू. जोपर्यंत आणि काहीतरी इंद्रियात ताकद आहे, जोपर्यंत हात पाय चांगले तोपर्यंत परमार्थ करायचा आहे. तरुणपणी लोक म्हणतात इतक्या लवकर काय करायचं हो, देवाचं नाव घेऊ म्हातारपणी. अरे पिस्तुले तुझा शिंका पण म्हातारा होईपर्यंत करावे तातडी परमार्थाची सांगितलं ना. संत समागम धरावे आवडी आणि करावे तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करायची सांगितली, घाई करायची सांगितली का. कारण जो देह आज तुमच्या आमच्या ताब्यात आहे, ज्याला आपण 4 वेळेस कपाटाच्या काचात पाहतो, आहासे आहात सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4दा मेकअप करतो आणि 5दा कपाटाच्या काचात जाऊन उभं राहतो आपण. पण कधीतरी स्वतःला आणि काय तर कपाटाच्या काचामध्ये निहाळत असताना एक चित्र डोळ्याच्या समोर आणा की आज कपाटाच्या काचामध्ये दिसणारं आपलं हे गुरुगुप्त रूप एक दिवस गावाच्या बाहेर पत्राच्या शेडमध्ये पेटणार आहे. एवढं लक्षात ठेवा जात होतो. कारण मरावं प्रत्येकाला लागणार आहे. म्हणून तो तुम्हाला करी काळी बोला मुखी नाम. मग काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळवेळा नाही. महाराज मग फक्त विठ्ठल विठ्ठलच म्हणायचं का. बरं आता आम्ही घेतो नामस्मरण, 5च मिनिट राहिले महाराज, पण मग फक्त विठ्ठल विठ्ठलच म्हणायचं का. नाही मग अरे त्या भगवान परमात्म्याला 1000 नाव आहेत
हजार नावापैकी कोणतेही घ्या. अभंगाचं तिसरं चरण. ओ कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाल कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाल कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाल तुला आवडेल चांगलं वाटेल ते घे. कृष्णा विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कामधंदे सोडायची गरज नाही. मावल्या हो, तुम्ही घरी स्वयंपाक करत असताना, घरातले प्रत्येक काम करत असताना, पुरुष मंडळी सुद्धा आपलं काम करत असताना आणि काय तर कामधंदा सोडायची गरज नाही. देवाचं नामस्मरण करायचं म्हटल्याच्या नंतर कामामध्ये हे काम काही म्हणा, तुमचे प्रापंचिक काम करत राहा, पण त्या कामाला भगवंताच्या नामस्मरणाची जोड लावा. ऐशी जोडी करा, रामगणती धरा आणि जेणे चुके फेरा गर्वास. तुमच्या कामाला भगवंताच्या नामस्मरणाची जोड लावा. जसं आता तुम्हाला स्वयंपाक करायचा, कुसरीच्या मावल्यावर स्वयंपाक करायचा, ते पिठाचा डबा तुम्ही समोर घेतला, त्याचं झाकण उघडला, सचित्र डोळ्याच्या समोर आणा, त्याच्यामध्ये चाळणी आहे, त्याच्यामध्ये पीठ आहे, ते पिठातलं ते चाळण होतं, चाळणीतला असं बाजूला टाकलं डब्याच्या कोपऱ्यात आणि असं चाळणीमध्ये पीठ घेतलं आणि ती मोठी परात घेतली. परात दोन्ही पायाच्या अंगठ्याशी दाबली, चित्र डोळ्याच्या समोर आणा, दोन आमटे आड झाले तर परातीत घातले, आमट्याची माती परातीत पडली. त्याच्या हसतात पाहणं त्यांना बरोबर वाटतं. ते खरंच आहे, ते खरं सांगून परत अशी आमटे आता राहिलंच नाही म्हणा. ते आता कमी पडलं. ज्यांच्या चुलीच्या समोर स्वयंपाक ज्यांचा आहे त्यांची माती, पायाची माती आणि काय तर परातीत पडत होती, पण आता ती परतच खाली राहत नाही. आता ते ओटे झाले ना, ओटे, त्याच्यामुळे आता ओट्यावर असतं ते, त्याच्यामुळे पाय काही वर जात नाही. पण होईल तोपर्यंत आणि काहीतरी स्वयंपाक चांगला करण्याचा प्रयत्न करा. सुंदर आणि काहीतरी स्वयंपाक करायला बसल्या, आता त्या चाळणीने पीठ चाळणं चालू आहे. मला सांगा, दोन्ही हातात चाळणी आहे, तोंडाला काय काम आहे दादाराव महाराज? तोंडाले हरे राम 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 हरे राम माझं येड्याचा ऐका, नारदाच्या गाडीवर सांगतो, खोटं बोलणार नाही. कितीही व्यसनाधीन माणूस असू द्या आणि शुद्ध अंतकरणानं
भगवान परमात्म्यावर 100% विश्वास ठेवून 1 महिना आणि काय तर देवाचं नामस्मरण करून करून स्वयंपाक करा आणि त्या व्यसनाधीन झालेल्या माणसाला तो स्वयंपाक सकाळ संध्याकाळ खाऊ घाला. 1 महिन्याच्या आत जर तो निर्व्यसनी नाही झाला तर शेलूतला येऊन बांधस मारा लागतारेल बेटा. पण आपण स्वयंपाक करत असताना आपण कधी देवाचं नामस्मरण करत नाही. आपण असं उठतो त्याला सप्पर्श केलं नाही काय नाही सप्पर्श म्हणजे डोकं विसरेल नाही. असं उठायचं एकदम पिसाळ्यासारखं मध्ये पेट कुठे केला पण माय मोडदा आणि कुठे मिळाला माय आणि मायात काय नशिबात आलं माय मग काय काढलं झालं माय. असं करता करता उंडा भिजावा ना असं करता करता स्वयंपाक केला. खरं सांगा हे खाल्ल्याच्या नंतर खाणाऱ्याची बुद्धी सात्विक होईल का महाराज? नाही होणार. अरे तुम्ही जर एवढा डांबरू करून स्वयंपाक केला तर मग ते यातून त्यानं तो स्वयंपाक हा ह्या मग सुरू होणार आज घरामध्ये आणि काहीतरी वाद विवाद आणि काहीतरी एकमेकाशी एकोप्याने राहा. संसार सुरळीत चालवण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे माय बाप हो. पती पत्नीमध्ये एकमेकांमध्ये आपसामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. जिथं जिथं पती पत्नीचा एकमेकावर आणि काहीतरी दृढ विश्वास आहे त्यांचा संसार प्रपंच अतिशय गोड चालू आहे. पण ज्यांच्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलाय एकमेकावर ज्यांचा विश्वास आणि काहीतरी कमकुवत आहे डगमगतोय समजावं यांच्या आणि काहीतरी संसारामध्ये प्रपंचामध्ये आणि काहीतरी कुठेतरी आणि काहीतरी खडे उडतात. म्हणून पती पत्नीने एकमेकावर आणि काहीतरी निसंकोचपणे आणि काहीतरी विश्वास ठेवायचा आहे. 100% विश्वास ठेवायचा आहे. आपला माणूस म्हणून विश्वास ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारची शंका घ्यायची नाही. सुरळीतपणे आणि काहीतरी तो संसार चालल्याशिवाय राहत नाही माय बापा हो. गोड भगवंताचं नामस्मरण करायचंय. सकाळ संध्याकाळाने काहीतरी घरामध्ये देवाची पूजा करायची. भगवंताचं नामस्मरण करायचंय. कृष्णा विष्णू हरी गोविंद गोपाळ आवडेल त्या देवाचं नामस्मरण करायचं. विठोबार कुमारी सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि इथं असं काही नाही की म्हाताऱ्या माणसांनीच आणि काय तर भजन करायचं तरुणांनी करू नये. माता मावल्यांनीच कीर्तनात उभं राहायचं पुरुषांनी राहू नये का पुरुषांनीच उभं राहायचं माता मावल्यांनी राहू नये असं काहीच नाही. इथं प्रत्येकाला अधिकार आहे माय बापा हो. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इथं प्रत्येकाने यायचं. या रे लहान थोर याती करावा विचार लहान या थोर या भलते या नारी या नर या कुणालाही विचार करण्याची गरज नाही. अखंड आणि काय तर भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या कामाला घरगुती कामाला आणि काय तर नामस्मरणाची जोड लावा. घरातले काम करत असताना आणि काय तर टीव्ही पाहत बसल्यापेक्षा व्यर्थ आणि काय तर गोष्टीचा विचार करत बसल्यापेक्षा मोबाईल आणि काय तर पाहत बसल्यापेक्षा कुठेतरी भगवंताच्या नामस्मरणाचा जप करा माय बापा. हरे राम 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 हरे राम राम राम. आता शेतात जातो तुम्ही दादा किंवा गाडीवर चालले गाडीवर सुद्धा आता दोन्ही हातामध्ये आणि काय तर ते स्टेरिंग आहे चित्र डोळ्याच्या समोर आणा. एका हातामध्ये ऍक्सिलेटर एका हातामध्ये क्लच आहे पायाखाली आणि काय तर गिअर आहे ब्रेक आहे आणि त्या गाडीवर तुमचं नियंत्रण गाडी चालली आंध्र इकडे. हरे राम 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 हरे राम राम राम. गाडी पळवणं चालू आहे देवाचं नामस्मरण करणं चालू आहे. हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम 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 हरे राम राम. गतिरोधक. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम राम. मोटरसायकलवर सुद्धा नामस्मरण करू शकता दादा. कामा
लग्नामध्ये हे काम काही म्हणा राम राम ऐशी जोडी करा रामकंठी धरा जिथे चुके फेरा गर्भवास आणि त्याचा फायदा आहे भगवंताचं नामस्मरण व्यर्थ जात नाही सडक संसारातलं उदाहरण घ्या लग्नामध्ये तुमच्याकडे लग्न होतात का लग्न होतात तुमच्याकडे नवरदेवानं नवरीचं नाव घ्यावं नवरीनं नवरदेवाचं नाव घ्यावं ही पद्धत असेल तुमच्याकडं फार गोड पद्धत होती माय बाप हो लग्नामध्ये एकदा पत्नीनं पतीचं नाव घेतलं की जन्मभर ती पत्नी सांभाळण्याची जबाबदारी कोणावर येत होती पतीवर येत होती एकदा फक्त लग्नामध्ये पूर्वीचा काळ होता तो पूर्वीचा काळ होता सुंदर असे मुखाने माता मावल्या घ्यायच्या आता नाही राहिलं ते आता तर डायरेक्ट सुरू झाला कार्यक्रम आता ते पूर्वी सारखं नाही आहू काहू ती नवरा बायको एकमेकाला आता डायरेक्ट सुरू झाला कार्यक्रम रे हे मी नव्हतं हे मी म्हणतो पाय सीमा हे कान थोडा दिसतोय पूर्वीचा काळ होता माय बाप माता मावल्या सुंदर अशी मुखाने तयार करायच्या झुंझुन धुण्यात बसली नेण्यात कांचुळ अंगात गुलाब भांगात लवंगा मोठीत येलगुडी वटीत राव बसले त्या ठिकाणी गेले साखर पान वाटीत आता माहिती फाटके तुटके कपडे त्याला फाटके तुटके कसे फाटके तुटके कपडे त्याला फाटके तुटके कसे बाजीराव पाटील बाजीवर बसत जसं काही बांधून दिसले इथलचे बाजीराव पाटील सोडून मला फक्त एवढ्यासाठी सांगायचं बाजीराव पाटलाच्या पत्नीनं बाजीराव पाटलाचं बांदर म्हणून नाव घेतलं तरी सुद्धा बाजीराव पाटील आयुष्यभर काय करतात मागे पुढे उभा राहील सांभाळीत आलिया घात निवाराया योगक्षम त्याचा जाणे जड भारी वाटदारे करी धरोनिया त्या पत्नीनं बांदर म्हणून तरी नाव घेतलं तरी जन्मभर ती पत्नी सांभाळण्याची जबाबदारी पतीवर येते मग जे भक्त रात्र दिवस गोपीच्या देठापासून त्या देवाचं नामस्मरण करतात मग तो देव काय झोपा काढणार आहे का मग तो देव करतो काय त्याचा काय फायदा आहे भक्त राखे पायापाशी दुर्जनाचे संभाळी तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभं राहणार काय तर मागे पुढे उभा राहील सांभाळी आलिया घात निवाराया योगक्षम त्याचा जाणे जड भारी वाटदावे करी धरोनिया तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभं राहून त्या भक्ताचा सांभाळ करतो तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आयसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्हा संत माय बापांच्या चरणी अर्पण करण्याच्या अगोदर 8:30 ते 10:30 आपली वेळ पण बोलण्याच्या उभार पुण्येनं पितृपुण्येनं चतुरता दातव्य वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सौभाग्यता शिलवान लेकर जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे विद्वान लेकर जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे उदार लेकर जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य पाहिजे आणि भाग्यवान लेकर जन्माला येण्यासाठी त्यांचं स्वतःच पुण्य पाहिजे याच्या उलट सुद्धा आहे उन्मत्त मुलं जन्माला येतात आईच्या पापानं मूर्ख मुलं जन्माला येतात बापाच्या पापानं कंजूस लेकर जन्माला येतात वंशाच्या पापानं आणि दरिद्री लेकर जन्माला येतात त्यांच्या स्वतःच्याच पापानं पण ज्या अर्थी सिलवान विद्वान गायक वादक माळकरी टाळकरी कीर्तन कथा श्रवण करणारे लेकरू गळ्यामध्ये टाळ घेऊन उभे राहणारे लेकरू ज्या मायबापाच्या कुठी जन्माला आलं समजा त्याचे मायबाप पुण्यवाने आणि पुण्यवाने म्हणून धन्यतेच्या लायकीचे धन्य माता पिता तयाची झालेली सेवा सर्व मंडळीला धन्यवाद माझ्यासोबत आलेले आणि काय तर युट्यूब चॅनलचे मालक आहेत आपलं हे आजचं कीर्तन आपलं नाही कोण पाय लागले नाही कोण जांभळी गेली नाही म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्हाला संत मायबापांच्या चरणी आपण सेवेला पूर्ण करा विठ्ठल जय जय आज या ठिकाणी